ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बाबासाहेब, प्रचार फेऱ्या झाल्या त्यात तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिकांकडून आणखी काय तुमच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे त्याबद्दल माहिती द्या. प्रतिसाद तर अगदी उत्स्फूर्त आहे, कारण हे काय माझी पहिली निवडणूक नाही आणि वार्ड काही नवीन नाहीये. हा माझा पारंपरिक वार्ड आहे आणि या वार्डामध्ये केलेली विकास कामं आणि दैनंदिन सटाणा नाक्यावरून जी कामं होतात, गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या गरजा एकता मंडळाच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, आणि हे सगळं लोकांना आता ज्यावेळेस आम्ही जातो, लोक स्वतःहून सांगतात की तुमच्यासारख्याची या महापालिकेत गरज आहे. आणि त्याचबरोबर आमचे उमेदवार जे आहेत, आमचे उमेदवार निवडण्याची जी प्रक्रिया झाली तिच्यामध्ये सगळे अनुभवी असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. एकतर मी स्वतः आहे, माझे 4 टर्म पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर माझ्याबरोबर भीमा भडांगे यांच्या धर्मपत्नी आशाताई भडांगे या भीमा भाऊंनी पण जवळपास म्हणजे सुकृतमध्ये एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सुकृत नगर त्यांना तो कामाचा दांडगा अनुभव आहे. माझ्याबरोबर एक साबणे म्हणून आहेत का, साबणे मावशी ज्या होत्या, तुळसाबाई साबणे, यावेळेस त्या वयामानानुसार त्या स्वतः उभं न राहता त्यांची सुनबाई उभी आहे आणि त्यांची जी 2 मुलं आहेत साबणे मावशींचे, ते कामामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ही नागरिकांमध्ये विकास कामं तर आहेच, पण त्याचबरोबर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, संकटात धावून जाण्याचा जो एक नागरिकांमध्ये आम्ही बघितलं की संकटात जर सगळ्यात आधी कोणी धावत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एकता मंडळाचे कार्यकर्ते. तर हा खूप मोठा विश्वास आम्ही या ठिकाणी निर्माण केला आणि त्याचाच प्रतिसाद आज आम्हाला या प्रचार फेरीतून दिसला. शहर झपाट्याने वाढत आहे आणि विकासाचा काही ठिकाणी अनुशेष आहे, तर तुमचा पुढील 5 वर्षाचा असं नेमका ब्लू प्रिंट काय की जो तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळा ठरवतो? अगदी बरोबर आहे. विकासाचा अनुशय थोडा नाही फार मोठा आहे. त्याला कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष या देशातला प्रमुख पक्ष आहे. या पक्षाकडे सर्व सत्ता या पक्षाकडे आहे आणि त्याच आपण उलट पक्षी जर बघितलं तर मालेगावमध्ये असं कुठलंही सत्तास्थान भारतीय जनता पार्टीकडे नाही. तर त्यावेळेस पक्षही विचार करतो की जिथं काही मिळत नाही तिथं द्यायचं काय, जिथं काही मिळत नाही तिथं देऊन उपयोग काय. आणि त्यामुळेच आम्ही नागरिकांना हेच आवाहन केलं की आज भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे, देशात पंतप्रधान भारतीय जनता पार्टी, अनेक योजना आहेत, हजारो कोटी रुपये फंड्स या ठिकाणी येऊ शकतात तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेत सहभागी झाली. आणि असं जर झालं तर तुम्ही जो अनुशेष म्हणतायत, मला नाही वाटत की काही 2 वर्षामध्ये काही शिल्लक राहील. आम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आता आपण बघितलं की मालेगाव शहर हे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रदूषित शहर म्हणून त्याची संभावना झाली. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज काही लोक म्हणतात की आम्ही विकास केला, तर विकास झाला असता तर मी अशी संभावना आपली झाली नसती. हे काही माझं वैयक्तिक मत नाही किंवा मी काढलेला निष्कर्ष नाही, तर या ज्या आपल्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांचा हा निष्कर्ष आहे. आता नागरिकांनी या गोष्टीला थोडस ज्याला म्हणतो की डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे बघावं आणि मग मतदानाला जावं.